चुट्टू चुट्टू राजा साधी भोळी राणी लुट्टू पुट्टू संसाराची गोडुली कहाणी राजा कधी खोड्या राणी डोळा पाणी तरी गाती लाडे लाडे गुलू गुलू गाणी. कणकम पासून नेवऱ्यापर्यंत पेरलं जवस वैशाली मिळावी म्हणून मी केलं होतं कणकमला नवस. आपल्याच अपेक्षा बघू नका, त्या समोरच्या व्यक्तीच्या पण काहीतरी अपेक्षा असतील. एकमत शक्यतो होणार नाही दीदी, तू तसं अपेक्षा करू नका. वादाची सुरुवात कोण करतं जर वाद झाला तर? म्हणजे तमाम नवऱ्यांना तुम्हाला सांगायचंय का असं काय असेल तर शांत राहा? नाही, असं नेहमी होत नाही. गडबड असती एक तर आम्हाला भांडायलाच वेळ नसतो. पहिली गोष्ट मी त्यांनी माघारी घेतात म्हणून. आपला राजा राणीचा संसार असावा. हाऊस करणार तुम्ही, कपडे पुरवणार आम्ही. अर्थात करकम मधील कपड्यांचं भव्य दालन SS कलेक्शन जळोली चौक श्रीरामनगर करकम प्रस्तुत श्री व सौ या विशेष कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. असं म्हणतात की लग्नाच्या गाठी या स्वर्गात बांधल्या जातात, पण त्या गाठींची कहाणी ही आपणच लिहित असतो. अशा सुंदर गाठींची कहाणी लिहिणारा सुंदर जोडपा आपल्या सोबत आहेत. सौ शांता सचिन शिंदे व श्री अंकल म्हणजे सचिन मारुती शिंदे आपल्या सोबत आहेत. तर अंकल या शब्दात एक वैशिष्ट्य दडलेलं आहे. अगदी लहान पुतण्या पुतणींपासून सुरुवात झाली आणि त्यानंतर अगदी आबाल वृद्धापासून सर्वच या नावाने त्यांना हाक मारू लागले. आणि विशेष म्हणजे त्यांच्या पत्नी सुद्धा त्यांना याच नावाने हाक मारतात. तर श्री व सौ या विशेष कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. तर सुरुवात करूयात SS कलेक्शन प्रस्तुत श्री व सौ या कार्यक्रमाला. तर सगळ्यात महत्वाचा प्रश्न असा असतो, आता तुमचं दोघांचं लग्न झालंय, पण मग तुम्हाला तुमच्या दोघांची पहिली भेट आठवतीये का? म्हणजे काय किस्सा होता? मला दोघांची पण आणि वेगवेगळे अनुभव असणार आहेत तुमच्या दोघांचे पण, तर आम्हाला तुमच्या दोघांकडून पण ऐकायचंय की पहिली भेट किंवा पहिली झलक कशी होती. अंकल, आपण तुमच्यापासून सुरुवात करू. पहिली भेट म्हणजे 2005 ला दिवस आम्ही पाहायला गेलो होतो. त्याच 12वीचे पेपर चालू होते, लास्टचा पेपर राहिला होता आणि बघण्याचा प्रोग्राम आमचा त्या नेवरे माळशिरस तालुक्यात गावात, त्या ठिकाणी आम्ही बघायला गेल्यानंतर पहिली भेट झाली. पण मग तुमचं हे झालं सांगायचं, आता तुमचं पर्सनल तुम्हाला काय वाटलेलं बघून ते सांगा. बघून काय ना समाधान वाटलं पहिल्यापासून. नंतर मी विचार त्यावेळेस लँडलाईन फोन होते, त्यांच्या घरी काही फोन नव्हता. शेजारी कुलकर्णी देशपांडे म्हणून होते, त्यांच्या लँडलाईन फोनवर मी त्यांचे संपर्क साधला आणि मला लहानपणी आमच्या आई वारल्यानंतर म्हणजे आपल्या स्वभावाशी मॅच असणारी पत्नी हवी होती. अगोदर ती चर्चा केली, नंतर मग मी घरी पण होकार. तुमची काय स्टोरी आहे? म्हणजे स्थळ भरपूर येत होती, पण ज्यावेळेस यांचं स्थळ आलं त्यावेळेस माझा एक पेपर 12वीचा पेपर राहिलेला आणि माझं असं मत होतं की असं कसा कोण मुलगा आहे की त्यांनी म्हणजे अंडरस्टँडिंग नाहीये की पेपर आहे चालू आणि पाहायला येतं, एवढा दम निघत नाहीये का किंवा काय, गाव तर जवळच आहे. आणि मी माझ्या मैत्रिणीच्या इथं अभ्यास करायला गेलेली. मग तिथून वडिलांनी सांगितलं की करकमचे लोक येणार आहेत पाहायला. त्यांनी टायमिंग सांगितलं 4चं. मग 4 पासून आम्ही वाट बघत बसलो, पुस्तकं वगैरे सगळी बाजूला ठेवली. हे आले 6:30ला. तेव्हापासून यांचं टायमिंग असंच आहे, कधीही वेळेवर येत नाहीत. म्हणजे पहिल्या वेळेस पाहिलं आधी म्हणजे वडिलांनी सांगितलं असं असा मुलगा आहे आणि आपले जुने रिलेटिव्ह आहेत. मग मला पण म्हणजे पाहिल्यानंतर हो म्हटलं, घरचे वगैरे सगळ्यांनी होय म्हणले. नंतर त्यांनी पर्सनली एकच फोन केला मला की बाबा तुझं काय म्हणजे आता शिकायचं असेल पुढे किंवा घरच्यांच्या फोर्समुळे तू काय हो म्हणू नको, तुझी तयारी असेल किंवा तुझं इच्छा असेल तरच तू हो म्हण. मग त्यातूनच त्यांचा समजूतदारपणा समजला आणि फक्त एकच प्रश्न होता की मला पुढे शिकायचंय, काही म्हणजे इथपर्यंत शिक्षण बंद नाही करायचं, एवढीच इच्छा होती. आणि ग्रामीण भागामध्ये तुम्ही तेवढी परवानगी द्याल का? तर हो म्हणले आणि आतापर्यंत त्यांनी त्यांची म्हणजे कमिटमेंट पाळलेली आहे. नक्कीच मला फार छान वाटतंय, कारण मी म्हंटल सुरुवातीला जसं की स्वर्गात बांधल्या जातात, तर ही गाठ खूप सुंदर अशी स्वर्गात बांधली जाते आणि त्याची सुंदर कहाणी ते लिहिलेली आहे त्या दोघांनी. आणि अजून आपण ऐकत जाऊ आणि आपल्याला कळेल की ती अजून किती छान लिहिली गेली आहे त्यांच्याकडून. तर मग लग्नाआधी आपल्याला अपेक्षा असतात की असा पाहिजे तसा पाहिजे, म्हणजे त्या अपेक्षा नक्कीच पूर्ण झाल्यात, पण त्याबद्दल तुम्ही दोघं काय सांगाल? लग्नाच्या अगोदरच्या अपेक्षा बऱ्याच प्रत्येक पुरुषाच्या असतात. माझ्या पण अपेक्षा होत्या, त्या अपेक्षेप्रमाणे मला जोडीदार मिळाले आणि आतापर्यंत आमचा 20-21 वर्ष संसार व्यवस्थितरित्या चालू. तुम्ही काय बोलाल? मला म्हणजे
ग्रामीण भाग आहे आणि फक्त घरातले लोक किंवा स्वतः मिस्टर समजून घेतील का नाही हा प्रश्न होता. पण घरात पाऊल टाकल्यानंतर म्हणजे हळदीला आलो ज्यावेळेस सगळ्या मैत्रिणी वगैरे आम्ही त्यावेळेसच कळलं की बाबा ग्रामीण भाग आहे पण घरातले लोक तसे नाहीयेत. घरातले लोक म्हणजे सुशिक्षित विचाराचे आहेत आणि आपल्याला आपल्या विचारांना न्याय देणारे आहेत. हे तिथं आल्यानंतर मला समजलं, पहिल्या म्हणजे हळदीच्या दिवशीच समजलं. आणि तिथून पुढे लग्न झाल्यानंतर पण म्हणजे सगळ्या गोष्टी ऐकून घेतात, मनाप्रमाणे म्हणजे आपलं मत ऐकून त्यावर योग्य निर्णय देतात. त्यामुळं अगोदर कसं हाच असंच असावं, जॉब असावा किंवा सरकारी नोकरी असावी, एवढंच प्रॉपर्टी, हा विचार कधी केला नाही. फक्त आपल्या विचारांना न्याय देणारी व्यक्ती असावी आणि त्या सगळ्या गोष्टी फुलफिल झाल्यात, त्यामुळे समाधानी आहे. त्या खूप छान बोलल्या की आता कसं होतं लग्नामध्ये बहुतेक मुलींना असं वाटतं की एवढी जागा पाहिजे, एवढं हे पाहिजे, एवढी प्रॉपर्टी पाहिजे. तर मग मी म्हणेल हे खऱ्या अर्थाने हे जोडपं आहे आपल्या समोर की ते सगळं सोडून माणूस किती छान आहे, विचार किती छान आहेत ह्या गोष्टींवर. 12वी झालेली होती म्हणजे त्यावेळेस मला म्हणजे मैत्रिणींची वगैरे पण लग्न झालती, पण असं कधीही वाटलं नाही की गव्हर्नमेंट जॉब असावा, एवढी प्रॉपर्टी असावी किंवा काय. मी आतापर्यंत पण ह्यांच्या लक्षात आलं असेल की मला तो इश्यू कधीच नव्हता. फक्त आपण ज्यावेळेस समाजामध्ये राहतो, घरामध्ये राहतो, कुटुंबांमध्ये राहतो, त्यावेळेस आपल्या मताला न्याय देणारी व्यक्ती पाहिजे, एवढं एकच अपेक्षा होती फक्त, बाकी काही नव्हती. आणि ह्या सगळ्या अपेक्षा फार छान पूर्ण झाल्यात. पण आताच अंकल पण बोलले की 20-21 वर्ष पूर्ण झालीत लग्नाला आणि मला ह्या दोघांचे विचार प्रचंड आवडले. पण आता जे भोगोल्यावर चढणार आहेत नव वधूवर जे असणार तर त्यांना तुम्ही दोघं काय सांगाल किंवा त्यांना काय सजेशन्स द्याल तुम्ही? की आता जे बॉलवर चालणार आहेत त्यांनी प्रत्येकाने, मुलींनी पण आणि मुलांनी पण, जास्त अपेक्षा डोळ्यासमोर न ठेवता एक आपल्या आयुष्याचा जोडदार, मग ते रूपात असू द्या किंवा इतर गोष्टीत संपत्तीत न पाहता त्याच्या संस्कारात पाहून आई वडिलांनी त्या मुलींची लग्न केली पाहिजेत. अलीकडे आई वडिलांच्याच अपेक्षा वाढल्यामुळं बऱ्याचशा मुली आणि बऱ्याचशा मुलांची लग्न होई नाहीत. तर अपेक्षांचं वजन न ठेवता त्याच्या कर्तृत्वावर तो माणूस मोठा झाला पाहिजे. आई वडिलांच्या प्रॉपर्टीवर नुसतं मोठा असून कुठलाच व्यक्ती भविष्यात प्रगती करणार नाही. त्याची उमेद आणि ती उमेद जागी करून त्याला न्याय दिल्यानंतर, त्याला ऊर्जा दिल्यानंतर तो माणूस मोठा होऊ शकतो. अलीकडे आपण बघतोय हुंडा पद्धत बंद झाली असली तरी सोन्याच्या रूपात, त्याच्या रूपात आपण दिला जातो, घेतला जातो. तो न देता त्या मुलाच्या कर्तृत्वावर बघून मुली दिल्या पाहिजेत आणि मुलांनी सुद्धा न मुलीच्या जे सौंदर्याकडे अपेक्षा न करता तिच्या असणाऱ्या संस्कारावर अपेक्षा व्यक्त करून लग्न करा. तुम्हाला काय म्हणायचं? आता जर लग्न पद्धती जर म्हटलं तर पूर्णपणे बदललेल्या आहेत. लग्न जमायच्या अगोदर म्हणजे स्थळ पाहायला गेलं की पहिल्यांदा म्हणतात जॉब आहे का, प्रॉपर्टी आहे का. पण मग जर ऑलरेडी त्याचं सगळं सेट असेल सगळ्या गोष्टी, मग तुम्ही लग्न केल्यानंतर काय पुढचं सक्सेस म्हणजे तुम्ही कुठल्या गोष्टी मिळवणार आहात. आणि जर तुम्ही सगळ्या गोष्टी रेडीमेड मध्ये मिळाल्या तुम्हाला, तर मग तुमच्या मुलांना वगैरे तुम्ही काय संस्कार देणार. किंवा एक आपल्या म्हणजे पूर्वीपासून ही गोष्ट आहे की ज्यावेळेस आपण सगळ्या गोष्टी आपल्याकडे असतात, आपल्या सगळ्या गोष्टी अपेक्षा पूर्ण झालेल्या असतात, त्यावेळेस आपण प्रयत्न करायचे कमी करतो. मग आपल्या लग्नाचं वय किती, 25 ते 30च्या दरम्यान आता लग्न होतात. मग तिथून पुढची तुमची तारुण्याची वर्ष असू द्या, काय असतं, तुम्ही काय कष्ट करणार. किंवा ऑलरेडी सगळं तुमच्याकडे असताना तुम्ही मग इतरांकडे दुर्लक्ष करता किंवा मला हेच पाहिजे, तेच पाहिजे, ह्याच कंपनीत पाहिजे, एवढाच पगार पाहिजे, अशी जर तुम्ही अपेक्षा केली तर सगळ्यांना ते मिळू शकत नाही. आणि सगळं बघण्याच्या आधी तुम्ही कौटुंबिक बॅकग्राऊंड बघा की आपण त्या कुटुंबामध्ये गेल्यानंतर आपण त्यांना मॅच होतोय का. आपल्याच अपेक्षा बघू नका, त्या समोरच्या व्यक्तीच्या पण काहीतरी अपेक्षा असतील, त्या अपेक्षाला आपण पूर्ण म्हणजे बसतोय का त्यांच्या अपेक्षांमध्ये. फक्त आपल्याच अपेक्षा मांडू नका, त्यांच्या अपेक्षा त्यांच्या व्ह्यूनी सुद्धा आपण स्वतः त्याच्यामध्ये आहे का याचा पण मुलांनी विचार करा. मी आता एक रील बघितलेली इंस्टाग्रामवर, त्याच्यावर तो एक मुलगा मुलीला विचारतो की मग तुला कसा मुलगा हवाय. मग ती लगेच म्हणते मला सरकारी जॉब, नोकरी, हे ते असं सगळं पाहिजे. आणि मग मुलगी म्हणते मुलाला की मग तुला कसा नवरा हवाय. तर मग तो मुलगा म्हणतो की हा मला काही नकोय, मला फक्त 5 लाख रुपये हवेत, 5 तोळे सोनं हवंय आणि एक 4 चाकी गाडी पाहिजे. म्हणजे मला असं वाटतं की हे दोन्ही बाजूनी चालतं, पण हे दोन्ही गोष्टी एवढ्या महत्वाच्या नाहीये. मग मी म्हटल्याप्रमाणे जर तुम्ही समोरच्याची अपेक्षा म्हणजे आपण समोरच्याकडनं अपेक्षा करतो, तर त्या समोरच्या व्यक्तीच्या पण आपल्या बाबतीत काहीतरी थिंकिंग असतील, अपेक्षा असतील, त्या आपण फुलफिल होतो का त्या बाबतीमध्ये. नाही तर तुम्ही जर 10वी मध्ये जर तुम्ही म्हणजे शाळा सोडणं किंवा कमी मार्क्स पडणं किंवा तुम्ही स्वतः जर त्या संस्कारामध्ये बसत नसाल तर तुम्ही समोरच्याकडून काय अपेक्षा करणार आहे. आज सरकारी नोकरी तर म्हणतो, पण ते तर कुठं सोपं आहे तेव्हा.
नाही, नक्कीच नाही. आणि मला हे त्या सगळ्यापेक्षा महत्वाचं आहे की तुमची मनं जुळली पाहिजे आणि आपण ह्यालाच प्राधान्य देतो. पण आता ह्या सिरियस गप्पा आपण बास करूयात. आता आपण आपल्याकडे एक छान जोडपं आहे, तर उखाणा नाही झाला तर मग काही अर्थ नाही ह्याला. तर आपण पहिला उखाणा मला असं वाटतं अंकलनी घ्यावं, कारण लेडीज फर्स्ट वगैरे हा नियम काय आपल्याकडे नाहीये. तर आपण अंकल पासून सुरुवात करूयात. कर्कम पासून नेवऱ्यापर्यंत पेरलं जवस, वैशाली मिळावी म्हणून मी केलं होतं कणकंबरा नवस. अरे वा वा वा. आणि कणकंबा पावली तुम्हाला नवस पूर्ण झालाय. तुम्ही उखाणा घ्याल आता. नाव घ्या आग्रह असतो सर्वांचा, सचिन रावांचे नाव घेतात प्रश्न पडतो उखाण्यांचा. असा का प्रश्न पडतोय तुम्हाला? प्रश्न नाही पडला पाहिजे खरं तर. पण खूप छान नाव घेतलंय दोघांनी पण. तर आता आपण एका राऊंड कडे जाऊयात. पण तुमच्या दोघांचं त्याच्यावर एकमत झालं पाहिजे आणि आपल्याला वाद नाही घालायचे. एकमत शक्यतो होणार नाही दीदी, तू तसं अपेक्षा करू नका. पण तरी पण एकमत झालं पाहिजे असं मला वाटतं. तर माझा पहिला प्रश्न आहे की बाहेर जायचं म्हटल्यावर सगळ्यात जास्त लवकर कोण आवरतं? नाही, मी आवरलेला असतं, पण ह्यांनी एक राऊंड मारून येतात, त्यामुळे मी उशीर आवरला असं त्यांचा ग्रह होतो फक्त. अच्छा ठीक आहे, पण उत्तर अंकल आहे ना. ठीक आहे, न वाद घालताय आपण उत्तर आपल्याला भेटलेलं आहे. दुसरा प्रश्न आहे, वादाची सुरुवात कोण करतं जर वाद झाला तर? नाही, होतच असतो, पण कोण सुरुवात करतं? नाही, सुरुवात माझ्याकडनं होती जनरली, पण शांत करतात त्यांनी. आणि मग मी जरा हायपर होते ना, तेव्हा मग तसं होतं. पण मी कितीही बोलले तरी त्यांनी काही रिस्पॉन्स देत नाहीत, कारण त्यांना माहिती की मी परत ती काही गोष्ट झालेली त्यांनी समजून सांगितल्यानंतर मी शांत होते, ऍक्सेप्ट करते ती गोष्ट. त्याच्यामुळं सुरुवात पण मी करते, एंड पण माझ्याकडनं होते, यांनी काही बोलत नाही. म्हणजे तमाम नवऱ्यांना तुम्हाला सांगायचंय का असं काही असेल तर शांत राहा? नाही नाही, म्हणजे त्यांना माहित असते ना की थोड्या वेळाने नंतर सिच्युएशन समजल्यानंतर शांत बसल किंवा असं काही नाहीये की चुकीचं काही घडलेलं नाही, मग सांगतात त्यांनी, गप्प बसते मी. मी ह्या राऊंडच्या मध्ये एक प्रश्न विचारते तुम्हाला दोघांना की बरीच नवविवाहित जोडपी असतात आणि त्यांना माहित नसतं की हा आपण वाद कसा हँडल करायचा किंवा काय. आणि मग घटस्फोटाचं प्रमाण आता वाढलेलं आपण बघितलंय, भरपूर वाढलंय प्रमाण. तर मग तुम्हाला दोघांना याबद्दल काय वाटतं की हे कसं हँडल केलं पाहिजे? तुम्ही तुमची साईड सांगा, त्यात त्यांची साईड सांगतील. काय केलं पाहिजे? आता मी मगाशी तिनं सांगितल्याप्रमाणे तेव्हा लँडलाईन जरी फोन होता, मी एकच कॉल केला, नंतर लग्न होईपर्यंत परत कधीही फोन केला नाही. अलीकडचं प्रमाण काय झालंय की मोबाईल ही एकमेव गोष्ट आहे, जेवढी चांगली आहे तेवढी वाईट पण आहे. त्या मोबाईलमुळे विचार विनिमय करत असताना दोघांमध्ये कुठंतरी लग्ना अगोदरच क्लॅशेस व्हायला सुरुवात होतं. मोबाईलचं प्रमाण हे, आणि आपल्या ज्या काही महत्वाच्या गोष्टी आहेत त्या लगेच शेअर न केल्या पाहिजेत, मुलांनी असो किंवा मुलीने असो. कारण आपला परिवार हा पहिल्यांदा प्राधान्य दिलं पाहिजे. आपण बघतोय आता तुम्ही म्हटल्यासारखं घटस्फोटापर्यंत काय होतंय, त्या संसारामध्ये कोणीतरी हस्तक्षेप केला जातो आणि तो हस्तक्षेप इतक्यापर्यंत जातो की तेव्हा टोकाच्या भूमिकापर्यंत. तर तो हस्तक्षेप न झाला पाहिजे. ती मुलगी दिली आहे, तिला त्याचा संसार करायचा आहे, तिला कळतंय, तिला आता आपण बालविवाह बंद झाले, 18 वर्ष पूर्ण झाल्याशिवाय आपलं कुठेही आता विवाह होत नाही. तर त्या मुलीला समज जसं आहे, तर त्या आई वडिलांनी बारीक साऱ्या गोष्टी करते त्या लक्ष दिलं नाही पाहिजे की बाबा काय ते चुकलं असतं, तिला तेवढंच चांगल्या पद्धतीने समजून सांगितलं पाहिजे. जास्त जर त्या खोलात गेल्यानंतर अशा गोष्टी घडतात संसारामध्ये. मोबाईल असेल, आई वडिलांचं हस्तक्षेप असेल किंवा इतर शेजार बाजारांचा, तर त्या मुलीनं एक समजलं पाहिजे की मला माझ्या नवऱ्याशी संसार करायचा. आयुष्याला जाणारी एकच गोष्ट आहे, तो म्हणजे नवरा. संसारात इतर शेजारी असतील, आई वडील असतील, हे काय 50% आहे. ज्याप्रमाणे आपलं तराजू 2 समान असतात, तसं नवरा आणि बायको समान राहिले तर कधीच कोणाच्या क्लासेस होणार नाही. हे प्रत्येकानं पाळलं पाहिजे. जसं ह्यांनी म्हटले की मुलींनी पण आई वडिलांचा हस्तक्षेप नको संसारामध्ये किंवा आपण इतरांचं जास्त ऐकू नये, तसं मुलांनी सुद्धा मुलीचं किंवा आपल्या पत्नीचं काय मत आहे ते ऐकून घेतलं पाहिजे, किंवा तिच्या इच्छा काय असतील किंवा घरातल्या ज्या गोष्टी घडतात छोट्या मोठ्या त्या ऐकून घेऊन तिला योग्य निर्णय तिला त्याच्यामध्ये द्यायला मदत जर केली तर पुन्हा माहेरी सांगायची ती वेळ येणार नाही. घरामध्ये जर सगळ्या गोष्टी सुरुवातीला सांगितल्या, बाबा हे असं आहे, ह्या व्यक्तीला म्हणजे असं बोलू नये किंवा काय, त्यावेळेस आपली भूमिका स्पष्ट जर केली तर पुन्हा सारखं त्या गोष्टी सांगण्याची वेळ येणार नाही. किंवा घरामध्ये वातावरण कसं आहे ते जर स्वतः मेंटेन ठेवलं त्या मुलांनी तर त्याचाच प्रभाव पुन्हा पत्नीवर पडतो. मग त्यामुळं त्याची सुद्धा अशी
जबाबदारी आहे की त्यांनी त्या बायकोला आपल्या सांगितलं पाहिजे की हे चुकतंय, हे बरोबर आहे, ज्या काही गोष्टी घडतात त्या. आणि सुरुवातीपासूनच एकमेकाच्या बाबतीत जबाबदारीने राहायला पाहिजे. कुठलीही गोष्ट सांगताना अडचणी आली किंवा कुठली गोष्ट नवीन काही करायची असेल तर एकमेकाशी शेअर करावी सगळ्या गोष्टी. कुठलीही गोष्ट अशी लपवून किंवा परस्पर अशी कुठली गोष्टी करू नयेत. किंवा आपल्या बायकोचा स्वभाव कसा आहे त्यानुसार आपण पण थोडंसं ऍडजस्ट करायला पाहिजे. ती नवीन ठिकाणी आलेली असते, तिचं तिथलं वातावरण वेगळं असतं, इथल्या वातावरणाला मॅच होण्यासाठी तिला वेळ लागतो, त्यासाठी पण थोडी स्पेस दिली पाहिजे. आणि त्यातून जर असा काही वादविवाद झाला तर नक्कीच अशी कोर्ट वगैरेची पायरी न चढता आपले जे जवळचे नातेवाईक आहेत किंवा विश्वासू मित्र मैत्रिणी असतील त्यांच्याशी तुम्ही शेअर करा. आणि वयस्कर लोकांच्या जे घरातले वृद्ध लोक आहेत, मग ते बायकोच्या माहेरच्या असू द्या किंवा आपल्या घरच्या इकडच्या असू द्या, कुणाचा तरी सल्ला अवश्य घ्यावा. अशा टोकाच्या भूमिका कधी घेऊ नये. अरेरावीची भाषा किंवा मी फार मोठा, मी फार मोठी, किंवा मी जॉब करते म्हणून मी मोठी, किंवा मी नोकरी करतो तुला सांभाळतो म्हणून मी मोठा, असं लहान मोठेपणा संसारामध्ये आणला नाही ना मग पुढच्या गोष्टी टळतात. आज काल आपण सॉरी आपला थोडा गेम बाजूला पडलाय, पण मला अजून एका गोष्टीवर बोलायचंय की आजकाल मुलींना काय वाटतं, मला त्याचं उत्तर तुमच्याकडून हवंय. मुलींना असं वाटतं की मी कमावतेय सध्या आणि मग मी दुसऱ्या कोणाच्या तरी घरी जाऊन धुणी भांडी वगैरे हे सगळं करण्यापेक्षा मी इंडिव्हिज्युअल राहू शकते. त्यामुळे बऱ्याच तरुणांमध्ये असंही झालं की लग्न करण्याचं म्हणजे मुलींना लग्नच नाही करायचं, विशेष म्हणजे असं आहे. तर मग आमची पिढी एक वेगळी आहे आणि तुमची पिढी वेगळी आहे, पण तुमच्या पिढीकडून भरपूर काही शिकण्यासारखं आहे. तर मला तुम्हाला विचारायचं की तुमचे विचार काय आहेत ह्या सगळ्याकडे बघण्याचे. ज्यावेळी आपण नवीन लग्न झाल्यानंतर किंवा लग्न होण्यापूर्वी प्रत्येक मुलीला थोड्याफार प्रमाणामध्ये असं वाटेल की कोणी नसावं घरात, आपला राजा राणीचा संसार असावा. पण लग्न हा फक्त नवरा आणि बायको यांचं नातं नाही, त्यामध्ये आपल्या घरातले सगळे लोक विथ ज्यावेळेस लग्न होतं त्यावेळेस आपण दोघं असतो. पण लोकांनी म्हटलेलं आहे तुमच्या दोनाचे चार झाले, पण दोन हाताचे चार हात नाही होत, आपले दोन तोंडाची चार तोंड होतात. ज्यावेळेस आपल्याला मुलं वगैरे होतात ती मुलांना सांभाळणं, किंवा असं आता म्हटल्याप्रमाणे कौटुंबिक जर वाद झाला, आणि आतापर्यंत माझ्या ऑब्झर्वेशन मध्ये ही गोष्ट आहे की जी कुटुंब सेपरेट राहतात त्यांच्या घरामध्ये कौटुंबिक वादाचं प्रमाण जास्त आहे, आणि जी जॉईंट फॅमिलीमध्ये राहतात त्यांच्या घरी क्वचित वाद होतात, किंवा जर झाले तर ते जेन्युइन असतात, म्हणजे वाद होण्यासारखाच विषय असतो त्यामुळे होतात. ज्यावेळेस आपल्या घरामध्ये कुणीतरी आई वडील किंवा सासू सासरे किंवा नंदा जावा अशा कोण असतात त्यावेळेस आपण काय करतो की त्यांच्यावर काय अडचणी आल्या त्यात जर आपल्यापर्यंत आल्या, तीच अडचण जर आम्हाला आली समजा, तर मी काय म्हणते बाबा संसार आहे म्हटल्यानंतर ह्या गोष्टी चालणार हे मला समजतं. पण ज्यावेळेस आपण विभक्त राहतो त्यावेळेस आपण फक्त हे सोशल मीडियाचं जग बघतो, हिचं एवढं छान आहे तिचं एवढं छान आहे, पण ऍक्च्युली आपण स्वयंपाक करताना काय अडचण येतात, भाजी आणताना काय अडचण येतात, किंवा एखाद्या सणावाराच्या वेळेस जास्त काम पडल्यानंतर आपण जर थोडं काम केलं तर आपल्या घरात इतर जी कुठली व्यक्ती असेल ती आपल्याला मदत करू लागते. ह्याची जाणीव आपल्याला त्यावेळेस नसती किंवा आपल्याला ती माहिती नसती. पण खरोखर एकत्र कुटुंब असेल तर ह्या भांडणाचं वगैरे प्रमाण कमी होत असतं. म्हणून एकत्र कुटुंबात राहणं किंवा आपल्या माणसापासून अलिप्त न होणं ही सध्या काळाची जास्त मोठी गरज आहे. खूप छान उत्तर दिले तुम्ही. पण आता आपण परत आपल्या राऊंड कडे येऊयात. एवढं छान जोडपं आहे की मला एवढे सगळे प्रश्न पडतात, नक्कीच तुम्हाला पण हे प्रश्न पडले असतील. तर नमती बाजू कोण घेतं? नाही, असं नेहमी होत नाही. गडबड असती, एक तर आम्हाला भांडायलाच वेळ नसतो. पहिली गोष्ट भांडण होतं ते कधी कधी मोबाईलद्वारे, म्हणजे मोबाईल मुळे नाही, मोबाईलवरच भांडण असतं की मोबाईलवरच बाबा तुम्ही असं केलं तसं केलं, किंवा असं काही इश्यूज असतात सोशल, वेळेवर न येणं किंवा एखादी गोष्ट सांगितलेली न ऐकणं, पोस्टपोन करणं, ह्याच गोष्टीसाठी असतात. आमच्या संसारामध्ये 20 वर्षात असं कुठलं तरी मोठं रिझन किंवा मोठा इश्यू आम्ही जाणीवपूर्वक टाळला कुठल्या पण गोष्टीतनं, आणि मी देवाचे आभार मानते की आम्हाला अशा संकटात कधी देवाने टाकलं नाही. पण आता तुमचं दोघांचं मिळून एक उत्तर काय ते सांगा. सांगितलं की त्यांनी माघारी घेतात म्हणून. अच्छा ठीक. त्यांनी आई वडिलांना सांगताना सांगितलंय मी माघार घेणार आहे, माझ्या आई वडिलांना सांगितलंय त्यांनी. तर मुलांच्या भविष्याबाबत जास्त विचार कोण करतात? माझं फक्त तेवढंच माझं जग आहे, म्हणजे मिस्टर आणि जॉब आणि
मुलं एवढंच माझं विश्व आहे. त्याच्या बाहेर मी जास्त विचार करत नाही. नाही, कारण अंकलचं विश्व खूप मोठं आहे, त्यांचं कुटुंब तेवढंच नाहीये. अंकल त्यांच्या समाज कार्यातर्फे अख्खं एवढं मोठं कुटुंब सांभाळतायत, त्यामुळे थँक्यू. उलट तुम्ही त्यांची जबाबदारी घेताय, कारण त्यांच्यावर एवढी मोठी जबाबदारी आहे. घरातले महत्वाचे निर्णय कोण घेत? दोघं मिळून घेतो आम्ही. किती हा. गोड उत्तर आहे ना. असं म्हणजे त्यांनी मला विचारतात कुठला पण मुद्दा असेल तर, किंवा माझ्या पर्सनल जरी माझं कुठली काही गोष्ट असेल, हे करू का, मग ते सांगतात, दोन्ही बाजू सांगतात, मग त्याच्यावरून आम्ही निर्णय घेतो. आर्थिक नियोजन कुणाकडे असतं घराचं? दोघांचं पण असतं, म्हणजे तसं इतकं जास्त मोठे मोठे निर्णय ह्यांनी घेतात. किरकोळ गोष्टी असेल तर मग मला सांगतात त्यांनी. कोणाच्या म्हणजे आता आजारी पडतात मुलं किंवा कोणी आजारी पडलं तर मग सगळ्यात जास्त काळजी कोण घेतं, की रात्रभर जागून तपासणं, चेक करणं? इतरांना जास्त वेळ देऊ शकतो, पण कुटुंबात तिची जबाबदारी आहे ती पार पडते. खूप छान. हा राऊंड आपला संपलेला आहे आणि आता आपण एक दुसऱ्या राऊंड कडे वळूयात. तो रॅपिड फायर राऊंड आहे, पण त्याच्यामध्ये दोघांनी उत्तरं द्यायची. ती पाटी दिली आहे, स्लेट आहे, दोघांनी उत्तरं लिहायची आणि एका वेळेस दाखवायची. चुकलं त्याला काय शिक्षा द्यायची याचा आपण विचार करूयात. चालेल. एकमेकांची जन्मतारीख. चुकीचं उत्तर दिलं की लक्षात ठेवा. म्हणजे मी ह्यांची आणि ह्यांनी माझी. हा, म्हणजे अंकलची तुम्ही लिहायची आणि वहिनींची अंकल लिहिणार. ओके, तुम्ही एकदा दाखवा कॅमेराला आपल्या. अंकल फार विचार करतायत. एकमेकांना दाखवा. पण चुकवले. चुकली ना? चुकलेली आहे. चुकलेली आहे, सबशेल चुकलेली आहे. त्याला काही अर्थ नाही. आवडता रंग आहे लाल. आणि तुम्ही कोणता लिहिलाय? पांढरा. पांढरा, बरोबर आहे. हो. ते पांढऱ्या रंगाचं घालून तुम्ही मात्र लाल साडी घातली नाही अंकल. नाही. आता एक लाल साडी घेऊन द्यायची तुम्हाला. का नवीन नाही का घेऊन द्यायची तुम्हाला? खूप साड्या चालत आता. नाही तरी पण एक. चलो, पुढचा प्रश्न. आवडता पदार्थ ह्यांचा हम्म. खूप आहेत. अंकल खूप विचार करतायत माहितीये का घरी. नाही ग, असं पर्टिक्युलर नाही सांगता येणार मला सुद्धा. काय सांगू आता यांचं? फक्त तुम्ही काही लिहिलं की हो म्हणू नका एकमेकांना. नाही, मी नाहीच लिहू शकत त्यांच्यासाठी. काय लिहा पटपट एक लिहा. आपला रॅपिड फायर राही ना. ओके. पण काय पनीर आणि भेळ ठीक आहे का? बरोबर आहे ना? का हो म्हणताय उगीच? नाही, मला नाही आवडत जास्त पनीर. ते चुकलंय त्यांचं सगळं. चुकलेलं आहे. ओके, ठीक आहे. आवडतं ठिकाण बरोबर आहे. महाबळेश्वर, पुणे. ठीक आहे, माझं फेवरेट ते बरोबर आहे. ओके, मस्तच. आवडता चित्रपट. तुम्ही सिनेमाला गेलात का दोघं मिळून? खूप वेळा. अरे वा, अरे वा. तुम्हाला वेळ भेटतो दोघांना चित्रपट बघायचा? भारी भारी भारी. आम्ही ठरवून जातो. अंकल लिहा पटपट. त्यांची सगळी उत्तरं चुकायला लागली, त्यामध्ये प्रेशर मध्ये आले. आम्ही सोबत पाहिलेला आणि फेवरेट आहे दुनियादारी. अरे वा, खूप सुंदर. सुहास शिरवाळकरांनी जी कथा लिहिली त्याच्यावरचा हा सिनेमा आहे आणि खूप मस्त सिनेमा. जातो आम्ही. गेल्या महिन्यात कल्की पाहिजे. चित्रपट, फिरायला जाणं. आवडतं गाणं ह्यांचं. किंवा आपण एक हा प्रश्न चेंज करू की तुम्हाला त्यांना सांगायचं असं आवडतं गाणी, तुम्हाला त्यांना सांगायचं असं आवडतं गाणं लिहा. आणि 2-2 लाईन आपण गाऊन पण घेऊ. ते नाही. माझं फेवरेट मी लिहायचं. आपण गाऊयात डायरेक्ट. अंकल तुम्ही एक गाणं म्हणा त्यांच्यासाठी. नाही, आपल्याकडे आपण मगाशीच म्हटलं नाही की आपल्याकडे नियम वेगळे आहेत. आपल्याकडे लेडीज फर्स्ट असं काही आपण मानत नाही, त्यामुळे आपण अंकल पासून सुरुवात करू. पण ठीक आहे, तुम्ही करा. मला येतच नाही अनुष्का. नाही, काही हरकत नाही. 2 ओळी आपण म्हणू शकतो, काही हरकत नाही. तसं तर आठवत नाही, म्हणेन पण जरा वेळाने म्हणेन. ओके, ठीक आहे. मग आपण हा राऊंड पूर्ण करू आणि मग म्हणा, काही हरकत नाही. तोपर्यंत गाण्याचा विचार करा. आपण परत पाट्या घेऊ. आवडता अभिनेता. त्यांचा का माझा? तुम्ही त्यांचा लिहायचा, ते तुमचा लिहिणार.
सचिन. अरे वा, नाना पाटेकर. हे खरं आहे का? नाना पाटेकर. बरोबर. दोघांचंही उत्तर बरोबर आहे. जोडीदाराची न पटणारी गोष्ट. लिहू का? हा खरंच लिहायचा आहे. हा काय प्रश्न आहे? अनुष्का. टाइम मॅनेजमेंट. तर मगाशीपासून सारखं बोलतात, अजिबात हट्टीपणा. नाही, हट्टीपणा ह्याच्यासाठी आहे कारण तुम्ही हट्ट पुरवावेत आणि तुम्ही पुरवता, बरोबर आहे की नाही? त्यामुळे हट्टीपणा मान्य आहे, पण टाइम मॅनेजमेंटची गरज आहे. ठीक आहे. जोडीदाराची अशी गोष्ट जी तुम्हाला आवडते. स्वभाव. अंकलनी लिहिलाय स्वभाव. संयम. ओके, संयम आणि समंजसपणा. दोघांचे उत्तर बरोबर आहे. तर मला अजून एक महत्वाचा प्रश्न तुम्हाला दोघांनाही विचारायचा आहे ह्याच्यासाठी की नात्यांमधला गोडवा. कारण म्हणजे आता मला नाही माहिती, पण मी बाकीच्यांचे जे प्रश्न ऐकते की भरपूर वर्ष झाल्यावर जो नात्यामधला जो गोडवा आहे तो टिकून ठेवण्यासाठी तुम्ही दोघं काय करता? कारण आत्ताच आपण ऐकलं की तुम्ही सिनेमाला जाता, पण मग अजून काही अशा काही गोष्टी आहेत ज्या तुम्ही दोघं करता आणि तुम्हाला सजेशन्स द्यायच्यात बाकीच्यांना? इतरांमध्येच जे काय आहे ते पाहून खरंच म्हणजे नात्यामध्ये आमच्या गोडवा कुठे कमी झाला. म्हणजे आमच्या बहीण असतील, माझा मोठा भाऊ असेल किंवा माझे सासरा असेल किंवा इतर पाहुणे असतील, त्यामध्ये कायम आम्ही लोकांच्या सुखदुःखामध्ये असेल किंवा आनंदामध्ये असेल कधी कुठल्या गोष्टीची अपेक्षा न करता त्यांच्यामध्ये आम्ही दोघं बी सामील होतो. त्यामुळे नात्यामधला गोडवा आमचा आतापर्यंत तरी काय नाही, सर्वच पाहुणे राहून. सासर आणि माहेर यामध्ये मी पण दोन दुसरेपणा करत नाही आणि ह्यांनी पण माझ्या आई वडिलांना तेवढंच म्हणजे इम्पॉर्टन्स देतात. त्यांच्या अडचण असेल तर स्वतः सांगतात. आणि वैयक्तिक आमचं लाईफ जर म्हटलं तर आम्ही मगाशी म्हटल्याप्रमाणे आम्ही पती पत्नी हा विचार नंतर, आपण जोडीदार आहोत, आपले लाईफ पार्टनर आहेत हा विचार करूनच आम्ही जगतो. आणि आमच्या जबाबदाऱ्या आधी आम्ही विसरत नाही, जबाबदाऱ्या आधी समोर ठेवतो आणि मग आमचं वागणं आम्ही म्हणजे ठरवत असतो. त्यामुळे वाद घालणं, कुणाला तरी असं क्रॉस बोलणं ही होत नाही. त्यामुळे आमचे भांडणं, शक्यतो विवाद वगैरे काही त्यामध्ये म्हणजे घडले नाहीत आतापर्यंत. चालेल. आता आय गेस तुम्ही दोघांनी गाणं ठरवलं असेल. आपला राऊंड संपलाय. अंकल, मला असं वाटतं तुम्ही सुरुवात करावी, काही हरकत नाही. 2 लाईन जशा तुमच्या अंदाजामध्ये. मेघानो कळेनो. हा ठीक आहे, काही हरकत. आपण कट करू. कळेनो फुलानो तेरी बिचू मेरी बिचू, कुणाला काही सांगू नका, कबूल 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 कबूल, निसर्ग राजा ऐक सांगतो. ओके, आता तुम्ही एक गाणं म्हणा. तुमसे मिलके वाह. ऐसा लगा, तुमसे मिलके अरमां हुए पूरे दिल के, ए मेरी जाने जहां, तेरी मेरी एक जान है, साथ ऐसे रहेंगे सदा, तुमसे ये वादा रहा, तुमसे ये वादा रहा. भविष्यातले काय जे आतापर्यंत आम्ही आणखी संघर्षात आहोत, पण इथला पुढच्या काळ कसा येईल माहित नाही, पण मुलांना चांगलं शिकवणं, त्यांचं भविष्य घडवणं, समाजातले बी काही लोकांपर्यंत आपण कुठं आणखीन ह्या पूर्वी पण केले काम, आणखी समाजामध्ये कुठे अडचणी असेल त्यांना मदत करणं, ह्याच माझ्या भविष्यात दृष्टिकोन. सध्या तर माझ्या मुलांची जबाबदारी जास्तीत जास्त माझ्यावर आहे आणि मी त्या पूर्णपणे पाळण्याचा प्रयत्न, सांभाळण्याचा सगळ्या गोष्टीचा प्रयत्न करते. आतापर्यंत मला एक खंत आहे की मी यांच्या बरोबरीनं सामाजिक उपक्रमामध्ये किंवा सेवेमध्ये मी कधी सामील झाले नाही. माझी तक्रार पण असते नेहमी, पण देवाला एवढीच प्रार्थना करते की मला तेवढं बळ देव, शक्ती देव की मुलांच्या सगळ्या गोष्टी पाहून त्यांना व्यवस्थित त्यांच्या जबाबदाऱ्यांमधून मी पार पडून ह्यांच्यासोबत मी ह्यांना कार्याला हातभार लावेल, एवढीच माझी इच्छा आहे. खूप सुंदर, खूप 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 सुंदर. आणि तुमची दोघांची साथ अशीच खूप लांब पर्यंत राहू देत, अशीच आमची इच्छा आहे. आता आपण जरा सिरियस प्रश्नांकडे येऊयात परत एकदा. भविष्यातली तुमची दोघांची स्वप्न काय?
आता देवाचा विषय निघालाय तर मग मला असं म्हणायचं की देवानी जर एक ऑफर दिली तुम्हाला दोघांना की तुम्हाला एक इच्छा मागायची ती मी पूर्ण करेन, पण मग तुम्हाला ती इच्छा स्वतःसाठी नाही मागायची, तुम्हाला ती इच्छा तुमच्या जोडीदारासाठी मागायची, तर तुम्ही काय इच्छा मागाल तुमच्या जोडीदारासाठी? जोडीदार काय कायम सुखी असावा हीच इच्छा आमची, दुसरी काय. ते तर तुम्ही सुखी ठेवताय अशी काय इच्छा? आणखी जास्त म्हणजे कुठल्या गोष्टीचे त्याच्यावर ही होणे संकट नाही, आता व्यवस्थित सगळ्या गोष्टी व्हाव्या. माझी एवढीच इच्छा आहे की मी जसं लग्न झालं तेव्हापासून पण त्यांच्या घरी आल्यानंतर मला कधी असं परक वाटून दिलं नाही त्यांनी, किंवा माझ्या आईच्या घरी आणि इथं असा काही बदल घडू दिला नाही. तर देवाला एवढीच प्रार्थना आहे की माझं आयुष्य आता जसं खुशीमध्ये आहे तसंच माझं शेवटपर्यंत राहावं, माझी सगळी माणसं व्यवस्थित राहावी, एवढीच माझी अपेक्षा आहे. नक्कीच देव त्या दोन्ही इच्छा पूर्ण करेल. मला असं विचारायचं की कपडे किंवा मग दागिने घ्यायचे असतील तर मग ते कुणाच्या आवडीने असतात? म्हणजे बऱ्याच वेळा मी असं बघते की बायकांना दागिने घेऊन दिले जातात, पण मग शेवटी असं म्हणतं, एकदा नवरा म्हटला ना मग हे घ्यायचंय, मग ते तिला घ्यायचं असतं ते राहून जातं, पण मग त्यांनी म्हटलंय म्हणल्यावर मग तोच दागिना घेतला जातो. पण मग तुमच्यामध्ये कसं आहे? दागिन्याचं म्हणलं तर तिला निवडी नाही, आणि साड्या पिढ्या म्हणलं तर सगळ्या माझ्या स्वतः निवडी नसतात. 90% साड्या मी आणतो, त्या आवडतात. त्या आवडतात, महत्वाचं. नाही, मी सुरुवातीपासून म्हणजे जसं लग्न झालं तेव्हा पहिल्यापासून मी कधी बाहेर पडत नव्हते, त्यावेळेस त्यांनी आणायचे. मी माझ्या आयुष्यात एक ठरवलं, आपल्या नवऱ्याने जी गोष्ट आणली ती आपल्यासाठी आणली, आपल्याला समोर ठेवून ती आणली, त्याच्या मागे त्यांचं नक्कीच काहीतरी म्हणजे आवड असेल किंवा इच्छा असेल. त्यामुळं सुरुवातीला काही गोष्टी आवडत नव्हत्या तरी मी त्या वापरल्या, आणि तिथून पुढे मग माझी आवड त्यांना सांगत गेले, त्यांनी स्वतःमध्ये बदल करत गेले. त्यामुळे आता कधी अडचणीत नाही. त्यांनी आणली प्रत्येक गोष्ट, छोटी असू मोठी असू, मला सगळ्या आवडतात आणि मी त्या वापरते स्वतः. आई ग, कधीच नाही हे करत. किती गोड, म्हणजे खूप काही शिकण्यासारखं आहे तुमच्याकडून. नाही, कधीच नाही नावं ठेवत कुठल्या गोष्टीला. तुमचा दोघांचा आवडता सण कोणता आहे जो तुम्ही दोघं मिळून साजरा करता? असं म्हणजे दिवाळी. दिवाळी. ठीक आहे, मला तुम्हाला दोघांना असं विचारायचं की भरपूर अडचणी येतात आयुष्यात आपल्या, तर मला तुम्हाला असं विचारायचं की असा कुठला क्षण आहे जिथे तुम्हाला असं वाटलं की नाही, ही माझ्या पाठीमागे खंबीरपणे उभा राहिलेली आणि आता मला हारून नाही चालणार, किंवा तुम्हाला कधी असं वाटलं की ते माझ्या पाठीमागे खूप खंबीरपणे उभा राहिलेत आणि मला म्हणजे कुणीही आलं तरी मी आता लढू शकते? आता सध्या म्हणजे विचारलेल्या प्रश्नाप्रमाणे की संघर्ष, मी मगाशी सांगितलं संघर्ष आमचा सुरूच आहे, आणि आमच्याकडे अडचणींचा महापूर आहे, पण कधी आम्ही अडचणींचा महापूर लोकांना सांगत नाही. त्या दोघांनी एकमेकांना, म्हणजे आमचं मग कर्ज असो किंवा एखादा व्यवसाय सुरू करायचा असो, व्यवसायात फायदे तोटे, तर त्या गोष्टी आम्ही दोघं एकमेकांना सांगतो, बाबा आज आपण एवढं कर्ज काढलं किंवा हे जे आपल्याला द्यायचं आहे किंवा आपल्याला हे करायचं आहे, त्यातनं मार्ग निघेल. मग ती नेहमी म्हणते की आपण कधी फिटायचं, आपलं माझं तिथे एकच सांगणं असते, अजून मध्ये फिटेल, आपण कधी कोणाला बुडवून नाही, इथून पुढेही कधी कोणाला आपल्याला 1 रुपया बुडवायचा नाही. पण एक आहे की जे काम करतो ते प्रामाणिकपणे करतो, आणि इथून पुढचं प्रामाणिक करून जे काय संकट आहे ते संकट हळूहळू कमी होते, आणि चांगल्या आणखी प्रगतीवर जाण्यासाठी मुलं चांगली शिकतायत. भविष्यात आमच्या काही उणीवर राहिल्या तर आमची मुलं पूर्ण करतील असं मला. आणि त्याच्यासाठी त्या कायम तुमच्या पाठीमागे खंबीरपणे उभा आहेत. नाही, मला कसं होतं माहिती का, मला म्हणजे व्यावहारिक ज्ञान थोडंसं कमीच आहे, मी ऍक्सेप्टच करते. जरी पुस्तकी ज्ञान असलं तरी पण व्यावहारिक ज्ञान यांच्या एवढं मला नाहीये. किंवा एखादी अडचणीची गोष्ट, म्हणजे अडचणीची परिस्थिती आली तर मी आवर्जून त्यांना विचारते की बाबा हे असं असं आहे. मग ते माझ्याशी रिलेटेड कुठली पण गोष्ट असू द्या, मी त्यांना विचारते. त्यावेळेस त्यांनी मला 2-3 शब्दातच सांगतात, त्यामुळे माझ्या अडचणी सगळ्या दूर होतात. आता थोडक्या दिवसासाठी, म्हणजे मागच्या 1-2-4 महिन्याखाली मी काही एक्झाम दिल्या, त्याच्यासाठी ह्यांनी पण मला खूप मोटिव्ह केलं, असं कर, तुझ्याच्याने होईल किंवा काय. आणि अगदी तोंडापर्यंत आलेला घास गळून पडला काही काही गोष्टीसाठी. मग मी फार म्हणजे डिमोटिव्ह झाले. मला असं वाटलं की माझ्यासाठी ह्यांनी एवढे प्रयत्न करतात, इव्हन माझी मुलं सुद्धा माझ्यासाठी, माझा वेळ त्यांच्यासाठी असताना सुद्धा ते त्यांनी माझ्यासाठी वेळ देतात की मम्मी तुला हे करायचंय, हे वाचायचंय किंवा ही एक्झाम द्यायची तर तू दे. पण एवढं करून सुद्धा त्यांनी पूर्ण घराने माझ्यासाठी वेळ त्यांनी घेत दिला, किंवा त्यांनी माझ्यासाठी ऍडजस्टमेंट केली, आणि तरी पण माझ्याच्याने काही झालं नाही. मला खूप खंत वाटली की बाबा आपण कुठंतरी कमी पडतोय. पण एवढं असताना सुद्धा मी जेवढी नाराज झाले, माणूस म्हणेल ना की बाबा कर्ज आहे ते फिटल, पण डोक्यावरचं ओझं लवकर आणि सरासरी लवकर फिटत नाही. त्यासाठी आपल्या जवळच्या माणसांचाच
पाठीमागा हात लागतो, किंवा असं काहीतरी त्यांनी त्या सांगावं लागतं की आपल्याला ते पटावं. इतरांनी कुणी जरी काय सांगितलं तर ते पटत नाही किंवा ते मळब माणसाच्या मनावरचं दूर होत नाही. पण ह्यांनी मला नेहमी म्हणतात असं नसतंय, आपण प्रयत्न करत असतो, यश द्यायचं नाही द्यायचं, किंवा तू जे करते त्याच्यापेक्षा जास्त कुणीतरी प्रयत्न करत असेल मग त्याला न्याय नको का द्यायला, असं त्यांनी मला समजून सांगतात. आणि आहे हे काय आपलं वाईट आहे का, आपलं जे चाललंय ते छान आहे, देवाच्या आशीर्वादानं आपली मुलं वगैरे सगळं चांगलंय, हे मनामध्ये त्यांनी मला पुन्हा रिवाइज करून देतात. आणि मला पुन्हा, मग मी नाराज झालेली मी पुन्हा खुश होते, म्हणजे सगळं विसरून जाते. आणि हे कुठल्याही मोठ्या प्रॉपर्टीपेक्षा किंवा कुठल्या मोठ्या आनंदापेक्षा मला त्यांचे ते शब्द एवढे इम्पॉर्टंट वाटतात की मी पुन्हा, म्हणजे असं कोमेजलेली व्यक्ती पुन्हा फ्रेश वाटायला लागतं असं, आणि मी सगळं विसरून जाते यांच्याकडे बघून, मुलांकडे बघून. कारण आपल्यासाठी कोणीतरी एवढं धडपडतंय आणि आपण नाराज झालो तर त्यांना किती वाईट वाटेल हे माझ्या लक्षात राहते, आणि मी ते विसरून जाते. प्रयत्न करते पण नाराज होत नाही. खूप सुंदर उत्तर दिले दोघांनी पण. आणि माझी अशी अपेक्षा आहे, इवन आपल्या सगळ्याच कुटुंबाची, अख्ख्या करकमच्या अशी अपेक्षा आहे की तुम्ही दोघं एकमेकांच्या पाठीमागे असेच खंबीरपणे उभे राहा, कुठल्याच अडचणी येऊ देऊ नको. हा सुखाचा संसार असाच सुखाचा संसार राहू दे. आणि आपण म्हटलंय तसं ही गाठ स्वर्गात बांधली आणि ती दोघं तर 100% स्वर्गातच बांधली. आणि ते दोघंही तुम्ही प्रूव्ह करताय. आणि असंच सुखी राहा, आनंदी राहा. आपण जसं म्हणतो नवरा बायकोच्या नात्यामध्ये हाऊस पुरवली गेली पाहिजे, तशीच आपल्या कपड्यांची जी हाऊस आहे ती SS कलेक्शन पूर्ण करते. कारण हाऊस करणार तुम्ही आणि कपडे पुरवणार आम्ही, त्यामुळे SS कलेक्शन तर्फे तुम्हाला हे खास गिफ्ट. मला असं वाटतं की अंकलनी ओपन करून एकदा धन्यवाद SS कलेक्शन आणि करकम. हाऊस करणार तुम्ही आणि कपडे पुरवणार आम्ही. कर्कम मधील म्हेत्रे परिवाराचे ग्राहक हित जोपासणारे कपड्यांचं एकमेव भव्य दालन SS कलेक्शन, जळोली रोड, कर्कम. आणि छान छान. अरे वा, खूप सुंदर, थँक्यू. आणि त्याचबरोबर कर्कम दर्शन कडून तुम्हाला हे खास गणेशाचं चित्र जे माझ्या आजोबांनी काढलंय. धन्यवाद, आपल्या सगळ्यांचे आभार. आणि अशाच पुढील भागांसाठी पाहत राहा कर्कम दर्शन. आपल्या गाव पातळीवरच्या बातम्यांचा आढावा घेण्यासाठी कर्कम दर्शन न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वरती क्लिक करून नोटिफिकेशन ऑन करा.